संगमनेर शहरामध्ये कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेले 9 गोवंशीय जनावरांची सुटका, आरोपींकडून 3,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई. माननीय सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेतील दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, राहुल ढोके, चालक चंद्रकांत कुसळकर यांचं पथक तयार करून सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आलं. दिनांक 6/2/2026 रोजी संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे मोहम्मद अली कुरेशी, राहणार संगमनेर, हा शहरातील मदिनानगर येथे गौसे रजा मस्जिदच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशानं निर्दयतेनं डांबून ठेवलं असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीप्रमाणे पथकानं तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता पत्र्याच्या शेडमध्ये काही जिवंत गोवंश जनावरे हे चारा पाण्याविना निर्दयतेनं बांधून ठेवलेले दिसून आले. पथकानं सदर ठिकाणी असलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता मोहम्मद अब्दुल अली कुरेशी, वय 33, राहणार संगमनेर असं असल्याचं सांगितलं. ताब्यातील इसमाकडून 3,20,000 रुपये किमतीचे 9 गोवंशीय जनावरं असा 39,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे इथं 274/2026 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995चे सुधारित 2015चे कलम 5(अ)(1)(9) सह प्राण्यांना निर्दयतेनं वागवण्याच्या कलम 3(11) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे. सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, संगमनेर.